आम्ही सगळ्यांनी ठरवलं, आमच्या इथल्या लोकांनी ठरवलं का आमच्या ऋतुराजचे मिसेस आहे आदिती पांडे, तिला लॉन्च करायचं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सगळे कामाला लागलेलो आहे. आपण ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदांचा राजीनामा दिला आहे, तो स्वीकारला गेला आहे, काय नेमकं? नाही, राजीनामा नाही दिला, राजीनामा पाठवून देणार मी. आता हे प्रवेश झाला का सगळे राजीनामा पाठवून देणार. तुमच्यासह किती तुमचे समर्थक पदाधिकारी आता भाजपमध्ये प्रवेश करतात? माझी मिसेस माझी नगरसेविका आहे, माझा मुलगा काय पदावर आहे, सहसचिव आहे महाराष्ट्राचा, उपमहानगर प्रमुख संदेश फुले, अजून शाखा प्रमुख आहे आमचे, काही विभाग प्रमुख आहे. हां, माझी शिक्षण उपसभापती आहे. आम्ही असे अनेक कार्यकर्ते असं पदाधिकारी का सगळे प्रवेश करतोय आज. हो, इतक्या वर्षांपासून आपण आता म्हणाला की 43 वर्षापासून मी शिवसेनेत काम करतोय. तिकीट निवडणुकीचं कारण आहे का भाजपमध्ये जाण्याचं किंवा अन्य काही कारण आहे? नाही, आपण बघितलं ना मागच्याही निवडणुकीत काय झालं, ह्याही निवडणुकीत त्याला डावललं. मग आम्ही सुनबाईचा प्रचार पण चालू केला, जवळजवळ 8-10 दिवस झाले. सुनबाई संपूर्ण प्रभाग फिरली आणि सगळं प्रभाग फिरत असताना कुठेतरी वाईट वाटत होतं ह्या गोष्टी, का आपण एवढं काम करतोय. नाशिक इतकं तर मी सांगतो, म्हणजे पक्ष वाढीसाठी तर माझ्या इतकं काम कोणी केलं नसेल. म्हणजे आमचे सण उत्सव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर असेल तर लोकही नाव घेतात का विनायक पांडे इतकं मोठा कार्यक्रम कोणी करत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत आणि वर्षभर आम्ही कार्यक्रम करतो. म्हणजे आमचं दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीसुद्धा आहे ना, मुंबईत साजरी होत नसेल ना, तशी मी माझ्या इथं साजरी करतो. मुंबईतले काही आमदार वगैरे म्हणजे मागच्या वर्षी आले होते म्हणे मुंबईतसुद्धा असं होत नाही. म्हणजे एवढं सगळं करून पण जर अशा पद्धतीने जर चुकीचं होत असेल तर योग्य नाही आहे ते. आतापर्यंत शिवसेनेत जे बाहेर पडले ठाकरेंच्या शिवसेनेतनं, त्यांनी आक्षेप असा घेतला की वरिष्ठ पातळीवर त्यांची दखल घेतली जात नाही, त्यांना विचारलं जात नाही आणि मधले काही लोक जे आहेत तेच सगळा पक्ष चालवत आहेत. नाही, तसंच आहे ना, तसंच आहे. शिवसेना प्रमुख आहे ना, म्हणजे लहान कार्यकर्ता असेल का मोठा कार्यकर्ता असेल त्याला बोलून त्याची विचारपूस करायची. पण आत्ता काय झालेलं आहे, माध्यम कोणीतरी आलेलं मध्ये ते तिथपर्यंत पोहोचूनच देत नाही आहे. म्हणजे आपल्या व्यथा तिथपर्यंत जर जात नसेल तर काय उपयोग आहे हो. स्थानिक पातळीवरच्या नेत्यांवर आपला दोष आहे? नाही, स्थानिक पातळीवर काय कोण नेते राहिले हो? नेते राहिले का? शेवटचा नेता मी होतो, जुना मी त्याच पक्षात होतो. आता राहिलं कोण तिथे? हां, कुठे? हा, होते ना, वसंत गीते आहे, ते आहे पक्ष चांगला सांभाळतील, करो, त्यांना शुभेच्छा. हो, पण तुम्ही एकीकडे म्हणतात मीच नेता आहे, माझ्यासारखा तर कोणी तिथे नेता राहिले नाही, दुसरीकडे तुम्ही म्हणतात की आम्हाला तिकीट मिळालं नाही म्हणून आम्ही हे जातो. म्हणजे काय नेमकं तुम्हाला सांगायचं? तिकीट मिळालं नाही, तिकीट मिळाले माझ्या सुनबाईला. हां, म्हणजे तिकीट माझ्या सुनबाईला कामाला लावून दिलेलं आहे. माझं तिकीट कोणी नाकारलेलं नाही, फक्त मुलाऐवजी सुनाला झालं हां. असं, म्हणून त्याच्यामुळे. आणि आमच्या सर्वांची इच्छा होती, आमच्या इथल्या संपूर्ण नागरिकांची, तुम्ही विचारा ह्या प्रभागातील, त्या ऋतुराजला इथं लॉन्च करा यावर्षी. पण मग आता भाजप